नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे की येणाऱ्या रक्षाबंधनाला तुम्हाला हप्ता मिळणार आहे। परंतु खूप साऱ्या महिलांना हा प्रश्न पडला होता की येणारा हप्ता किती रुपयाचा असेल, 1,500, 500 किंवा 3,000। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। राज्यभरातून महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। थेट त्यांना आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जात असून त्यांना हा महिना दरमहा 1,500 रुपयाचा असायचा। परंतु रक्षाबंधनापूर्वी महिलांना मिळू शकते दुहेरी हप्ता। यंदा रक्षाबंधन 9 ऑगस्ट 2025 रोजी येत असून त्यांच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी विशेष गिफ्ट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सोशल मीडियावरती आणि काही मीडिया रिपोर्ट्सनुसार जुलै व ऑगस्टचे दोन्ही हप्ते म्हणजेच की 3,000 रुपये एकत्र जमा होण्याची शक्यता आहे। या संदर्भात सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी मागील वर्षी रक्षाबंधनाच्या सणानिमित्त महिलांना दुहेरी हप्ता मिळत होता, त्यामुळे यंदाही अशीच रक्कम मिळेल असा विश्वास लाभार्थ्यांना वाटत आहे। या योजनेचा उद्देश राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांची आर्थिक सक्षमीकरण करणे आहे, पण सध्या लाभार्थ्याची पडताळणी प्रक्रिया काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे। यामागचं कारण म्हणजे आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका। आता जेव्हा मागे जर आपण थोड्याशा 3-4 दिवस अगोदर जर बघितलं तर 26 लाख बहिणी ह्या अपात्र ठरलेल्या आहे। यांना पुढील हप्ता मिळणार नाही आहे। त्यामध्ये काही महिलांना 500 रुपये सुद्धा मिळणार आहे, कारण की 500 रुपये जे PM किसान, नमो शेतकरी यासारख्या योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना फक्त 500 रुपयाचा हप्ता मिळणार आहे। परंतु उर्वरित जे पण महिला आहे त्यांना 1,500 रुपये संपूर्ण येतील, कारण की राज्य शासनाने तपासणीची प्रक्रिया थांबवली असून निवडणुका होईपर्यंत सर्व नोंदणीकृत महिलांना हप्ता दिला जाईल अशी माहिती मिळत आहे। निवडणुका पार पडल्यावर पुन्हा एकदा लाभार्थ्याची शहानिशी केली जाणार आहे। यामध्ये जर बघितले तर कोणत्या महिला वगळण्यात आल्या आहेत तर सरकारी नोकरीत असलेल्या महिलांना, आयकर भरणाऱ्या महिलांना, कुटुंबात 4 चाकी वाहन असणाऱ्या महिलांना। अगोदरच्या व्हिडिओत सुद्धा ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती की जेव्हा 4 चाकी, आयकर विभाग, सरकारी नोकरीत असलेल्या ज्यांच्या नावावर जमीन आहे त्यांच्या, संजय गांधी किंवा तत्सम योजना लाभार्थ्यांना, माजी व विद्यमान आमदार, खासदार कुटुंबातील महिलांना यांचा पुढील हप्ता येणे बंद होणार आहे। या सर्व निकषाच्या आधारे काही महिलांना योजनेतून वगळले जात आहे। सध्या ही प्रक्रिया थांबवण्यात आली असून तरी भविष्यात ही छाननी पुन्हा सुरू होणार आहे। तरी सुद्धा तुम्हाला हप्ताही मिळून जाईल, कारण की आता अद्याप तुम्हाला जर जूनचा हप्ता मिळाला असेल तर जुलै आणि ऑगस्टचा 3,000 रुपयाचा हप्ता सुद्धा मिळणार आहे। मग येणाऱ्या रक्षाबंधनाला तुम्हाला सरकारतर्फे, राज्य शासनातर्फे खूप मोठे गिफ्ट भेटणार आहे। 3,000 रुपयापर्यंत तुम्हाला हप्ता येऊ शकतो। तरी सुद्धा ही माहिती काही एवढी कन्फर्मली नाही आहे, तरी राज्य शासनाकडून अजून काही माहिती आलेली नाही। तरी सुद्धा या हप्त्याबद्दल जे काही GR आपल्या समोर येणार आहे, हा GR आपण सर्वप्रथम आपल्या चॅनलवर दाखवू। तरी GR तुम्हाला वाचायचा असेल तरी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की येणारा व्हिडिओ हा सर्वप्रथम तुमच्याजवळ येणे आवश्यक आहे। आणि तुम्हाला माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।